पूर्वीच्या काळात ताजे बनवायचे, ताजे आणायचे, इन्स्टंट बनवायचे, खायचे, तर त्यांचे आरोग्य खूप उत्तम होते. आपण आता हे स्टोअर करून ठेवतो, खातो वगैरे, असं चालतं आपलं. पण तरी सुद्धा ठीक आहे, आपणही थोड्या प्रमाणामध्ये असं करून आणि 1-2 दिवसासाठी खाऊ शकतो. मधल्या भुकेसाठी छान दिसणारी आणि छान लागणारी चाट आपण इथे बनवणार आहे. त्यासाठी इथे मी 5-6 पुऱ्या घेतलेल्या आहेत. इथे पुदिन्याची चटणी आहे आणि मटकी घेतलेली आहे, मोड आलेली, छान वाफवलेली आहे. यामध्ये हळद, हिंग आणि कोथिंबीर, थोडीशी हिरवी मिरची आहे घेतलेला आहे. पांढऱ्या कांद्याचा इथे वापर केलेला आहे. उन्हाळा चालू झालेला आहे, पांढरा कांदा खाण्यात चांगला असतो. तुमच्याकडे भेटत असेल तर नक्की खा. पुदिन्याची चटणी मी टाकून घेतलेली आहे. मोड आलेली मटकी छान वाफवून घेतलेली. टोमॅटो घालायचे आहेत. कांदा आरोग्यासाठी चांगला असतो. हीट निघून जाते, ऊन लागत नाही. पूर्वी पण ऊन लागल्यानंतर आजी पांढरा कांदा फोडून आणि केसांवरती थापायची. कोथिंबीर इथे घातलेली आहे. चटपटीत दिसणारी चाट आपली इथे तयार झालेली आहे.